महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांची लॉटरी लागली आहे। आता रेशन कार्डवर 15 वस्तू मोफत देण्याचा मोठा निर्णय झाला। राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खुश करण्यासाठी सरकारने हा अतिशय मोठा निर्णय घेतलाय। आता महाराष्ट्र सरकार रेशन कार्डवर 15 वस्तू मोफत देणार। आता ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड आहे त्यांना या वस्तू मोफत मिळणार। राज्यात पहिल्यांदाच रेशन कार्डवर इतका मोठा लाभ दिला जात आहे। आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड त्यांनी काढलेलं आहे, त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। सरकारने याचा GR देखील काढलेला आहे। 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी याच्याविषयी माहिती दिली, त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय आता रेशन कार्डवर कोणत्या कोणत्या वस्तू मोफत मिळणार। 15 वस्तूंची यादी देण्यात आली आहे। या 15 वस्तू कशा पद्धतीने मिळणार आहे, यासाठी कसा अर्ज करायचा, कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। पहा, तुमचं रेशन कार्ड तुमच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी ठरणार आहे, कारण की राज्यामध्ये सरकारने एक नवी योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे संपूर्ण राज्यातील जे रेशन कार्ड धारक कुटुंब आहे ते खुश होणार आहे। राज्यामध्ये मागे प्रचंड अतिवृष्टी झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। तसेच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भरपूर आंदोलन झाले, मराठा आरक्षणाकरता आंदोलन झालं। राज्यातली जी जनता आहे ती प्रचंड नाराज होती आणि याच नाराजीवर तोडगा काढण्यासाठी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे रेशन कार्डवर 15 वस्तू आता मोफत मिळणार। त्यामुळेच आता रेशन कार्ड धारकांची एक प्रकारे लॉटरी लागणार आहे। महाराष्ट्रातील 15 गोष्टी या रेशन कार्डवर देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालाय, ज्याचा GR देखील आलेला आहे। GR मध्ये काही अटी शर्ती सांगितलेल्या आहे, त्यामुळे त्या अटीत बसणाऱ्या सर्व लोकांना या 15 वस्तूंचा लाभ आता लवकरात लवकर मिळणार। सरकारनं नवं धोरण जारी केले, ज्यामुळे पहिल्या टप्प्यात 20हून अधिक जिल्ह्यांना या योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय। व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत की रेशन कार्डवर या 15 वस्तू नेमकं कोणत्या आहेत, या वस्तूमध्ये कशा पद्धतीने याचं वाटप होणार आहे, कसा अर्ज भरायचा आहे, काय कागदपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे, कुठे जाऊन अर्ज भरायचा की ज्यामुळे वेळच्या वेळी तुम्हाला या 15 वस्तू मोफत मिळणार। आता तुम्हाला जर योजनेचा फायदा घ्यायचा असेल, या 15 वस्तू मोफत घेण्याची तुम्हाला गरज असेल, तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहायचा आहे। व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहतोय। सगळ्यात आधी आपण 15 वस्तूंची यादी पाहणार, त्यामध्ये नेमक्या कोणत्या वस्तू किती किती कोणाला मिळणार आहेत, कोण कोण यासाठी पात्र असणार आहे, अर्ज कुठे जाऊन करायचा, सगळं सविस्तर आपण जाणून घेतोय। पहा, महाराष्ट्रातील आता संपूर्ण लोक आनंदाने असतात। आता ज्या लोकांकडे पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड हे 2 प्रकारचे रेशन कार्ड आहे, या 2 प्रकारच्या रेशन कार्डासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आलाय। आता या रेशन कार्डवर 15 वस्तू देण्याचा निर्णय घेतला गेलाय। एक प्रकारे रेशन कार्ड धारकांची एक ही लॉटरीच लागली असं म्हणावं लागेल, कारण की देवेंद्र फडणवीस सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी मिळून मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेतलाय, ज्यामुळे आता सगळ्या लोकांना हा लाभ मिळणार आहे। पहा, सरकारनं मागच्या निवडणुकीच्या वेळेस बहिणींना खुश करण्यासाठी, महिलांना खुश करण्यासाठी 2.5 कोटी महिलांना 1,500 रुपये सुरू केले होते। त्याचे तब्बल 15 ते 16 हप्ते आता लाडक्या बहिणीच्या खात्यात मिळालेले आहेत। आणि आता भरीत भर म्हणून ज्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये रेशन कार्ड आहे त्यांना या 1500 ऐवजी आता 15 वस्तू मोफत मिळणार आहेत। महिलांना 1500 तर मिळतच होते, तर आता आणखी 15 वस्तूंचं वाटप होणार। मग या वस्तू नेमकं कोणत्या, कशा पद्धतीने यादी आलेली आहे, कोणत्या कलरचं रेशन कार्ड यासाठी आवश्यक आहे, रेशन कार्ड व्यतिरिक्त कोणते कागदपत्र यासाठी लागणार आहे, कोणत्या बँकेचं खातं लागणार, कशा पद्धतीने अर्ज करायचं, सगळं सविस्तर आता समजून घेतोय। पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये आता निवडणुका सुरू झाल्या। पहा, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद असतील, जिल्हा परिषदा जवळपास 30 जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत। मग यामुळे आता मतदान करायचं आहे आणि याच मतदानाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं मतदारांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतलाय। तसेच राज्यामध्ये अतिवृष्टी प्रचंड झाली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं, लाडक्या बहिणींचे हप्ते अजून अडकले होते। KYC प्रक्रिया नवीन सुरू करण्यात आली, त्यामुळे महिलांना अजूनही काही महिलांना सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला नाही, तो कधी जमा होईल म्हणून आता लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या। आणि तीच नाराजी दूर करण्यासाठी रेशन कार्डवर विशेष 15 वस्तू गिफ्ट देण्याचं सरकारने ठरवलंय। त्यासाठी आता रेशन कार्डची एक प्रक्रिया सगळ्यांना करायला लावलेली आहे। आता टप्प्याटप्प्याने आधी समजून घेऊयात की नुसतं रेशन कार्ड असून चालणार नाहीये, तर रेशन कार्डवर काही प्रक्रिया किंवा प्रोसेस सरकारनं सांगितलंय। सरकारनं सांगितलंय जे लोक लवकरात लवकर रेशन कार्डची KYC करतील
त्यांनाच हे सगळे लाभ मिळणार। आता ही रेशन कार्डची ई केवायसी काय असते, बँक खात्याची जशी ई केवायसी असते तशीच ही तुम्हाला ई केवायसी करावं लागणार आहे। तर आणि तरच या 15 वस्तू तुम्हाला भेटणार आहे। जे लोक लवकरात लवकर ई केवायसी करतील, सगळी पात्रता पूर्ण करतील, ई केवायसी साठी लागणारे कागदपत्र जमा करतील, त्यांना 100% हे मिळणार आहे। पहा, ई केवायसी साठी 2 महत्वाचे कागदपत्र तुम्हाला दिले जाणार आहे। आता सरकारने वस्तू देण्याचा निर्णय घेतला। आता राज्यामध्ये 3 प्रकारचे रेशन कार्ड आहेत। पहिलं आहे पांढरं रेशन कार्ड। आता जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कुठल्याही स्वरूपाचा लाभ मिळणार नाही। पांढरं रेशन कार्ड अशा व्यक्तीला दिलं जातं, अशा कुटुंबाला दिलं जातं ज्यांचं हे उत्पन्न जास्त आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणतरी सरकारी कर्मचारी आहे, तर अशाच लोकांना पांढऱ्या रेशन कार्डाचं वाटप केलं जातं। त्यामुळे पांढरं जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ याच्यामधून मिळणार नाही। पांढरं रेशन कार्ड या योजनेतून बाद करण्यात आले। आता ज्या 15 वस्तूंची यादी पुढे सांगतोय, त्यानंतर अर्ज कसा करायचा हे सांगतोय। पांढरं रेशन कार्ड धारकांना हे लाभ मिळणार नाही। पहिली इथे गोष्ट क्लिअर झाली। त्यानंतर मग कोणाला मिळणार, तर पिवळं आणि केशरी रेशन कार्ड। फक्त पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल तरच या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार, पण त्यासाठी काही मर्यादा आखून दिलेल्या आहेत। मग त्या मर्यादा नेमकं कोणत्या, कशा पद्धतीची पात्रता असणार, पिवळं केसरी रेशन कार्ड जरी असलं तरी तुम्हाला एक प्रक्रिया करायची आहे। सरसकट सर्वांना वस्तू दिल्या जाणार नाही। आता पहा, कोविड काळापासून म्हणजे ज्यावेळेस कोरोना आला होता, 7 वर्षापासून मोदी सरकार गहू आणि तांदूळ मोफत देत आहे आणि आज मितीला गहू तांदूळ देखील लोकांना मोफत मिळत आहे। पण आता आणखी एक निर्णय झालाय ज्यामुळे आणखीनच मोठं आनंदाचं वातावरण पसरलंय। मग कोणत्या वस्तू आहेत, कोणाला दिले जाणार, कुठे अर्ज करायचा, काय कागदपत्र, काय पात्रता, सविस्तर आता पाहून घ्या। पहा, सगळ्यात पहिली सुविधा 1 लाख रुपयाचं कर्ज। पहिली गोष्ट किंवा पहिली सुविधा मिळणार। पहा, आता जर लाडकी बहीण योजनाच्या अंतर्गत लाभ घेणारी एखादी महिला जर तुमच्या घरात असेल आणि तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल तर 1 लाख रुपयाची कर्जाची सुविधा आता तुमच्या बँकेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। तसं पाहिलं तर हे प्रचंड मोठं गिफ्ट आहे, कारण की 1 लाख रुपये ही रक्कम खूप मोठी आहे। ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत गरीब असते आणि त्यांना जर 1 लाख रुपये जर मिळाले कर्जाच्या बाबतीत का होईना, तर त्यांचं बरंच मोठं त्या ठिकाणी काम होऊ शकतं। त्यामुळे ज्या बँकेत याचे पैसे येत आहेत लाडकी बहीण योजनेचे, त्या बँकेमध्ये तुम्ही चौकशी करा, त्यावर 1 लाखचा कर्ज त्या ठिकाणी मिळणार। दुसरी गोष्ट, हे जे कर्ज आहे हे जिल्हा परिषद गट विकास अधिकारी याकडे जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल, तर तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन चौकशी करू शकता। दुसरी गोष्ट, मोफत गॅस सिलेंडर। दुसरं मिळणार तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर। आता सरकारनं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काढली होती ज्यासाठी अर्ज करण्याची गरज नाही। आता पुन्हा एकदा त्याचा लाभ सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। आता ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल आणि त्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांना 1 गॅस सिलेंडर या रेशन कार्डवर त्या ठिकाणी मिळणार आहे। आता हे गॅस सिलेंडर 3 वर्षाला 3 असणार आहे, तर यासाठी फक्त महिलेच्या नावे गॅस सिलेंडर असणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढचं आहे, महिलांना साडी मिळणार। अंत्योदय योजनेअंतर्गत प्रत्येक देशामध्ये, आपल्या प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे तर त्यांना दरवर्षी 1 साडी देण्याची जी आहे ती योजना सुरू करण्यात आली होती। जर तुमच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड असेल तर तुम्ही रेशन दुकानामध्ये याची चौकशी करू शकता। प्रति व्यक्ती 170 रुपये देण्याचा दरम्यान निर्णय झाला आहे। तो फक्त 14 जिल्ह्यांमध्येच त्या ठिकाणी मिळणार आहे, ज्यामध्ये जिथे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहे तिथेच हे पैसे त्या ठिकाणी मिळतील। त्यानंतर आनंदाचा शिधा हा जो आहे हा देखील आता त्या ठिकाणी यावेळेस दिवाळीला दिला नाहीये, तर कदाचित येणाऱ्या काळात संक्रांतीच्या आसपास हा आनंदाचा किंवा होळीच्या आसपास हा आनंदाचा शिधा देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। याचबरोबर रेशन कार्डला धरून असणारे दुसरे लाभ, ज्यामध्ये घरकुल योजना असेल याचाही लाभ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। या व्यतिरिक्त निराधार असेल किंवा वयोश्री योजना असेल तर या सगळ्या गोष्टींसाठी रेशन कार्ड हे फार महत्वाचं असतं। रेशन कार्ड हे असं एकमेव डॉक्युमेंट आहे की जे तुम्हाला तुमच्या दवाखान्यापासूनच्या तर तुमच्या घर बांधण्यापर्यंतच्या सगळ्या सरकारी योजनेमध्ये लागणारं महत्वाचं डॉक्युमेंट आहे। त्यामुळे रेशन कार्डची केवायसी तुम्ही करून घेणं गरजेचं आहे। सर्व कुटुंबाने, म्हणजे जेवढे लोकांचे नाव रेशन कार्डवर आहेत सगळ्या लोकांनी रेशन दुकानामध्ये जाऊन तिथे केवायसी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे सगळे लाभ तुम्हाला मिळणार आहे। आता तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे, तुम्हाला किती धान्य मिळत आहे, नक्की कमेंट करून कळवा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।